रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, पहावा विठ्ठल जीवभाव. सुंदर असा हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रमाचा भाग घेण्याचा योग आला. सहज आपली वारी निघाली सुंदर अशा कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज तालुक्यातील हाडरी या गावी. मंडळी, काही क्षण नक्कीच भावनाशील होते. एक भक्तिमय वातावरण होतं. नेमका कसा कार्यक्रम झाला हे 2 दिवसात सांगणं फार अवघड आहे. शेवटच्या 2 दिवसातील काही क्षण मी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कटिबद्ध केलेले आहेत. तर चला पाहूया सुंदर असा हा भक्तीचा सोहळा. देवाची द्वारी हुबा क्षणभरी, तेने मुक्तीचारी साधी येल्या. हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. मंडळी, जीवनामध्ये नेमकं आहे तरी काय हो. लाख करोडची संपत्ती बनवत असताना सुंदर असा हा आमच्या शेतकरी बांधवांचा मायबापांचा सोहळा पाहत असताना मनापासून दरवर्षी यावंसं वाटलं. मंडळी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तीचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. रंगान सांदली ग देही विठाई नांदली, गाठ भंगा बांधली ग देही विठाई नांदली. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागच्या काठी नाव मांडिला, वाळवंटी चंद्रभागच्या काठी नाव. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. मंडपामध्ये संपूर्ण मायबापांची ती आरोळी पाहत असताना मनात एकदमच वाटत होतं किती हा सुंदर असा भक्तीचा सोहळा. रामकृष्ण हरीच्या गजरामध्ये प्रत्येक जण नाहून निघाला होता. शांततेच्या वातावरणामध्ये त्या विठुरायाचा गजर होत होता. मन कसं भांबावून जात होतं. एक भक्तीचा सुंदर असा रस इथं परिणाम झाला होता. मग आता सुरू झाली ती खऱ्या अर्थानं उद्याच्या भंडाऱ्याची सोय. काही माणसं काही हात धडपडत होते. मिथुने आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. तो साधू साधू मोजकं बोलतो. आपल्याकडे एकदा तोंडाचा पट्टा चालू झाला की आपण काही थांबत. तो साधू आणि मवाळ मिथुने आणि रसाळ. चंद्रभागच्या तीरी ग नाद हरी हरी ग. शिवाजी महाराज की जय. चराचरी ग अशी पंढरी पंढरी ग, अशी पंढरी पंढरी ग. विठुरायाची नगरी नगरी ग, विठुरायाची नगरी नगरी ग. आता गेलो मी पंढरीला ग, आता गेलो मी पंढरीला ग. स्वारी म्हणजे संध्याकाळच्या वेळेमध्ये ती सुंदर अशी आरती पाहत असताना त्या महालक्ष्मीच्या सभामंडपात खऱ्या अर्थानं पंढरी प्रगट झाल्याची जाणीव झाली. देवाला नतमस्तक होताना लोटांगण घालताना प्रत्येक मायबाप तळमळीतून त्या देवाला साकडं घालत होत्या. मनापासून आरती करत. एक सुंदर वातावरण त्या भक्तीच्या वातावरणामध्ये कीर्तनाची संख्या करत असताना
सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. द्वंद्वातीतं जगतचतुर्गं तत्त्वमस्यादि लक्ष्यम् एकनित्यं विमललोचनं सर्वदा साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणितं सद्गुरु नमामि, सद्गुरु नमामि. भावे श्री माते की जय. नमः पार्वती पते, हर हर महादेव. नमस्कार. अखंड हरिनाम सप्ताह सोहळा समस्त वारकरी संप्रदाय हरिनाम सप्ताह कमिटी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन. विशेष करून हरिनाम सप्ताह कमिटी ग्रामपंचायत भावेश्री ग्रामविकास मंडळ मुंबई, आदिवासी सैनिक संघटना, शिव प्रतिष्ठान मुंबईकर, पुणेकर, कोल्हापूरकर, शैक्षणिक संस्था भावेश्वरी ग्राम प्रतिष्ठान, विकास सेवा संस्था, दूध संस्था, पद संस्था, तरुण मंडळे, महिला बचत गट, गणेश शिक्षक मंच, सर्व मंडळे, ट्रॅक्टर संघटना, ऊसतोडणी संघटना, लाकूड ठेकेदार आणि वारकरी मंडळ आणि ग्रामस्थ हडळगे यांच्या वतीनं अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न होत आहे. समस्त वारकरी संप्रदाय हरिनाम सप्ताह कमिटी ग्रामस्थ मंडळ हडळगे यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. मंडळी, मग खऱ्या अर्थानं महाप्रसाद सुरू झाला आणि खऱ्या अर्थानं विठ्ठल अवतरल्याची जाणीव मात्र झाली. प्रसादाचा आनंद घेत असताना हजारो सुखांचा कुठंतरी विसर पडला आणि सर्व मंडळी त्या हरिनामाच्या गजरामध्ये, त्याच मंडपामध्ये, सुंदर प्रांगणामध्ये प्रसादाचा लाभ घेऊ लागले. एक भक्तिपूर्ण जोहळा करत असताना एवढं मात्र मनात लक्षात आलं, हे माझं ते माझं कशासाठी करायचं, अतिलोभ दुर्दैवाचं कारण का बनायचं, निश्चित आहे का सांगा माऊली, उद्याचा दिवस बघायचं, अहो जन्म मरण आपणच ठरवायचं, तर त्या पांडुरंगाने काय काम करायचं. एक सुंदर असा जीवनातील सुंदर सोहळा अनुभवला. मंडळी, या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी पुढील वर्षी जरूर याल अशी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला करते. मग पहा हा सुंदर असा भक्ती रसातील हडळगे नगरीतील एक भक्ती सोहळा. हा सुंदर असा सोहळा सुरू होत असताना मनापासून एवढं मात्र बोलावं लागतं. आज तरुण मित्रमंडळी आहेत. मंडळी, स्वतःला एकटं मारू नका. जीवन फार मोठं सत्य लपलेलं आहे. ही तरुण मुलं काम करत असताना सांगतात आणि हे
आज विभागातील आत्महत्या हा विषय येत असताना असं वाटतं सर्वच असतं का काही घड्याळ सुद्धा चुकतं राव, सर्वच असतं का काही घड्याळ सुद्धा चुकतं राव, जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निष्ठून जातो हातातला डाव. सर्वच कधी कधी आयुष्यामध्ये नाराजी येते, पण या हरिरसामध्ये या भक्तीमध्ये स्वतःला विलीन करा आणि खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या आणि वागतं मनापासून हा आनंद तुम्ही प्रत्येकाने घेणार आहात, घेत आहात. चला रामकृष्ण हरी बोला, पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर माऊली की जय, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भावेश्री माथेचा विजय असो. सुंदर असा हा सोहळा तुम्हाला कसा वाटला हे जरूर सांगाल कमेंटमध्ये. मग मंडळी प्रोत्साहन सर्वच झालो एकरूप आता तुझे माझे कशाला, द्यायचं असेल तर एक दान द्या. मुजरा करतो मानाचा नक्कीच पंढरीच्या त्या पांडुरंगाला तुमच्या हृदयामध्ये आपुलकीचे आणि मायेचं स्थान द्या. जिंकण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही, जोवर मैदानात उभा मी जिंकणे नियतीला शक्य नाही. हा संदेश घेत हा सुंदर असा व्हिडिओ इथं संपवतोय आणि तरुणांनी स्वतःला एक कर्तृत्वान सिद्ध करण्यासाठी प्रत्येक गोष्टीला मात्र तोंड द्या एवढाच एक संदेश देतोय. आणि आपण सर्वांनी असाच एकीच वातावरण निर्मिती करत हा सुंदर कार्यक्रम आनंद घेऊया. रामकृष्ण हरी.